आडवी येतेस आम्हाला. जा इथून. काय चाललंय? सगळ्या गोष्टींचं खापर तिच्या डोक्यावर फोडून काय मिळतं ग तुला? जे काही झालं त्यात तिचा काय दोष? चूक हिच्या आईने केली, हिला जन्माला घालून. हिच्या आईने घराण्याच्या नावाला बट्टा लावला, मालती विधवा झाली आणि स्वतः जीव दिला आणि ही काळी सावली आमच्या उरावर ठेवून गेली आहे. तुम्हाला सांगते, ही जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत या घरात कुणाचंही भलं होऊ शकत नाही. ए, माझ्या मुलीच्या आणि माझ्या नवऱ्याच्या आसपासही फिरकायचं नाहीये तू. मी आहे त्यांची काळजी घ्यायला. हे बरं आहे, तुम्ही तुमच्या मुलीला रात्री गरबा खेळायला पाठवायचं. लग्नाच्या आधी नवरा बायकोंना कोण फिरायला पाठवतं का? धंदे आहे, तुम्ही घ्या तिची बाजू, कायम घ्या. बाळा, तू यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. यात तुझी काही चूक नाही. ही सगळी यांच्या कर्माची फळं आहेत. नाही सुमी, माझी चूक, माझाच दोष. तारिणी, तू मला काही न सांगता केलास. तू सांगितलं असतंस ना तर मी तुला जाऊच दिलं नसतं. मग ह्यातलं काही झालंच नसतं. आता खांडेकरांची होणारी सून किडनॅप झाली आहे हे कळल्यावर लोक काय म्हणतील? मॅक, लोक काय म्हणतील हे विचार करायची ही वेळ नाहीये. आपल्याला निशिताला शोधायला हवं. निशिताला कसं शोधायचं आहे याचा विचार करूया मॅक, प्लीज. हे सगळं पैशांसाठी असेल तर? चेतना काकी, पैसे महत्वाचे नाहीयेत आत्ता. निशिताचा जीव महत्वाचा आहे आत्ता. ज्या स्पेशल क्राईम युनिटने माझ्या हिराला वाचवलं ती निशिताला सुद्धा वाचवेल. येस, आय एम व्हेरी शुअर. आय विल नॉट वेस्ट टाइम एनी मोर. मी आता लवकरात लवकर कमिशनरशी बोलून घेते आणि त्यांना सांगते आपण निशिताला शोधून काढू. हां, तू अजिबात काळजी करू नकोस. तू पॅनिक होऊ नकोस. मी निशिताला शोधून काढेन. ओके, आय स्पीक टू द कमिशनर राईट अवे. स्वयं. हॅलो हॅलो कमिशनर साहेब, आय एम सो सॉरी. मी तुम्हाला यावेळेला कॉल करते, पण मला जरा तुमच्याशी अर्जंटली बोलायचं आहे. मला तुमची मदत हवी आहे. मी चुकले. निशीला नाही शोधू शकते आई, आणि तुझ्या गुन्हेगारालाही जगासमोर नाही आणू शकले. त्या गुलाबमुळे तू अख्ख्या जगाच्या डोळ्यात गुन्हेगार ठरलीस. तोच गुलाब आता आपल्या घरापर्यंत येऊन पोचलाय आई, आणि निशी त्याच्या तावडीत आहे. निशीला काही होणार नाही ना? मला तिची खूप काळजी वाटते. मी काय करू ग? निशीला शोधू का बाबांना सांभाळू मला खरंच कळत नाहीये. मला माहितीये ही वेळ खचून जाण्याची नाहीये, पण मला खूप भीती वाटतेय ग. निशीला काही नाही व्हायला पाहिजे. मला तिची खूप काळजी वाटते. मला हे सगळं जमेल ना? मला नाही जमलं तर? बॉस, तू हरणार नाहीस आणि आम्ही तुला हरू देणार नाही. गाडीचं काय झालं नाही अपडेट? नाही, निगेटिव्ह. काय ते नंबर प्लेट खोटी असल्यामुळे ना जरा स्ट्रेस करणं अवघड होऊ राहिलंय. बघतोय सर. कत्री काय अपडेट आहे? सरदार, आम्ही जातीने लक्ष ठेवून आहोत.
त्याशिवाय आपले मावळे बंद पडलेले कारखाने गोडाऊन सगळीकडे छापे टाकतच आहेत. ज्या ज्या ठिकाणी मुली लपवता येतील ती ठिकाणं आजच्या चेक केली जातीलच. ओके ठीक आहे. टेक्नो, गाडीच्या इमेजवरनं आपण काय करू शकतो? सर सीसीटीव्ही फुटेजनुसार गाडीची इमेज क्लिअर करण्याचाच प्रयत्न करतो. ओके, आणखीन काय करू शकतो आपण? सर आपण या मुलींचे फोटोज युनिव्हर्सली अपलोड केले तर काहीतरी क्लू सापडेल. लवकर कर, मला पॉझिटिव्ह रिझल्ट हवेत. लवकर कर. येस सर. सर तुम्ही ओके आहात ना? नहीं आप टेंशन में लग रहे. सब ठीक हो जाएगा सर. अरे क्या ठीक होगा फातिमा? ही केस ना काहीही करून आपल्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करायची आहे. बॉसला कल्पना पण नव्हती की हे किडनॅपर्स ना तिच्या घरापर्यंत पोहोचतील. आणि तिच्या घरातली सिच्युएशन अशी आहे ना की ती काही सांगू पण शकत नाही, काही करू पण शकत नाहीये. पण मला माहिती आहे की बॉस बिलकुल खचून जाणार नाहीये. ती फक्त तिच्या बहिणीसाठी नाही तर समाजातल्या प्रत्येक बहिणीसाठी खंबीरपणे उभी राहणार आहे. देवी आई, त्या राक्षसांनी तुझ्या लेकींना पळवून नेले. तुला त्यांना तारावंच लागेल. त्या राक्षसांचा संहार करण्याचं बळ माझ्या हातांना दे. आई मला योग्य दिशा दाखव. कुठे चाललीस? अनाथ आश्रमात? हो म्हणजे? अगं बहीण सापडत नाहीये, बाबा आजारी आहेत आणि तुला घराबाहेर जायचंय? घरच्यांपेक्षा काम महत्वाचं आहे का? काव्या, निशी माझी पण बहीण आहे आणि मला जशी तिची काळजी वाटते ना तशीच तुझी पण काळजी वाटते. कसं असतं ना काव्या, प्रेम आणि आकर्षण ह्याच्यात खूप फरक असतो. घरात आधीच एक प्रॉब्लेम झालाय, दुसरा प्रॉब्लेम होऊ नये याची काळजी तू घे. कळतंय ना? कळतंय ना काव्या? कळलंच असेल. तेवढी हुशार आहेस तू आणि मी समजूतदार आहे. तुझी मोठी बहीण आहे ना, म्हणून मला माझ्या जबाबदाऱ्या कशा पूर्ण करायच्या हे माहितीये. तू मला त्याची जाणीव करून द्यायची गरज नाही. तू अभ्यासावर लक्ष दे. येते.